अ, कसं आहे ॲक्टर आणि डिरेक्टरचं नातं ते खूप नाजूक असतं आणि जेव्हा ॲक्टर्सना माहिती असतं की डिरेक्टर त्याच्या थॉट्समध्ये क्लिअर आहे, त्याला काय सांगायचं आहे ते क्लिअर आहे, तर सगळा प्रवास नेहमी सोप्पाच असतो. आणि खूप काही वेळेला असं असतं की ॲक्टर स्वतःची सजेशन आणतात आणि तेव्हा तो डिरेक्टरचा एक भाग असतो की ते फिल्मला संलग्न आहे की नाही आहे, हे त्यावेळी त्या क्षणी तुम्ही निर्णय घेणं आणि ते इन्कॉर्पोरेट करणं हे सोपं असतं तेवढंच डिफिकल्ट असतं. आणि मला हे सांगायला खरंच आनंद होतोय आणि की नाना किंवा सिद्धार्थ किंवा सायली किंवा मकरंद नासपुरे प्रत्येक वेळेला त्यांची जी पण सजेशन होती त्याची मी काउंटर आर्ग्युमेंट किंवा त्यांचं काय तर ते खूप आम्ही क्रिएटिव्हली त्याला खूप पॉझिटिव्हली घेतलं आणि ते तुम्हाला स्क्रीनवर ती केमिस्ट्री ॲक्टर आणि डिरेक्टरची ती डेफिनेटली बघायला मिळेल. बरेच दिवस आपण टीजर गाणी सगळं पाहतोय. त्यातून सगळ्यांना असा प्रश्न पडतो की ओले आले ह्या सिनेमाचं नाव काय? ते पिक्चर बघितल्यावर कळेलच. ओले आणि आले. ओले इज ओमकार लेले आणि आले इज आदित्य लेले. तर ओले आदित्य लेले आणि ओमकार लेलेचं शॉर्ट फॉर्म आहे ओले आले. तर ती पुण्यात राहणारी लेले फॅमिली आहे आणि त्याची ही कथा आहे. ओके. ज्या प्रकारे सगळ्या आव्हानात्मक रित्या फरकानं नाना पण आता बोलले की आम्ही खूप 22 तास शूट केलं. येस 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 हे येस. सगळं करत असताना ज्या ज्या प्रकारचा सपोर्ट तुम्हाला लागतो, तो सगळा सपोर्ट तुम्हाला मिळाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि ही सिच्युएशन नेताना तुमच्या मनात काय चाललं होतं? सी नॅचरल कॅलॅमिटीज असतात ज्या म्हणजे कुदरतनी जे निर्माण केलेलं आहे त्याला तर तुम्ही सामोरे जाऊ शकत नाही. पण आमचे ॲक्टर, प्रोड्युसर किंवा आमचे कॅमेरामॅन जे पण होते ते इतके सज्ज होते की आम्ही 2 दिवस शूट नाही करू शकलो तरी ते 22 तास 24 तास शूट करून आम्ही ते आमच्या शेड्यूलवर राहिलो आणि फिल्म संपून आलो. जसं आम्ही आता केदारनाथला एक सीन करायला गेलो आणि त्या दिवशी इतका पाऊस आणि इतकं हे चाललं होतं की अर्धी टीम पोचली आणि अर्धी टीम पोचलीच नाही. आणि जे आम्हाला कॅप्चर करायचं होतं त्याच्या पुढे सगळी ढगं आली. तर जेवढी हिमाच्छादित शिखरं होती ती सगळी वादळांनी ही झाली. मग आता प्रश्न पडला आणि सॅल्यूट टू अवर प्रोड्युसर रश्मीन मजिठाजी बोलले, "काही नाही, आपण परत इकडे येऊया." मग आम्ही ते केदारनाथून परत आलो आणि सगळं शेड्यूल संपल्यावर परत आम्ही देहरादूनहून हेलिकॉप्टर घेऊन तिकडे गेलो आणि परत आम्ही क्लायमॅक्स त्या दिवशी शूट केला. तर अशी खूप काही चॅलेंजेस आमच्याकडे होती. पण असं असतं ना, जेव्हा एक टीम काम करते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जीने काम करते ना, तर शेवटी सगळं चांगलं होतं आणि ते या फिल्मबरोबर पण झालं आहे. आणि आय एम शुअर की आम्हाला प्रेक्षकांचं पण एवढंच प्रेम मिळेल आणि ते चांगलं अधिक चांगलं होईल याची अपेक्षा ठेवतो. ज्या प्रकारचं प्रेम आता प्रेक्षक तुमच्यावर करतात, 50 लाख व्ह्यूज आता गाण्याला आले, येस. टीजरला छान प्रतिसाद मिळाला, या सगळ्याकडे कसं बघताय आणि एक आता ते पूर्ण झाल्यानंतरचा एक आनंद आहे का? आनंद कशाला नसेल जर पोरगा चांगला वाढत असेल, चांगलं शिक्षण घेत असेल आणि त्याला लोकं ॲप्रिशिएट करत असेल तर प्रत्येक आईबापाला त्याचं कौतुक वाटतं. आणि तसं कौतुक ॲज अ डिरेक्टर की मी कथा कन्सीव्ह केली, डिरेक्ट केलं आणि ज्या लोकांसाठी जे आम्ही बनवलं आणि ते लोकं त्याला जर त्यांना आवडतंय तर याच्याहून जास्त आनंद कोणाला असेल आणि असू शकत नाही. प्रत्येक क्रिएटिव्ह माणसाला असणार आणि त्याची खरीच परितृप्ती आहे की खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि असंच प्रेम आमच्यावर असू द्या आणि राहू द्या अशी अपेक्षा आहे. 5 तारखेला ओले आले तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघायला जा आणि फॅमिली सकट जा आणि आवडला तर बाकीच्यांना पण पाठवा. थँक्यू.